तर मुंबई महानगर क्षेत्रासाठी रेड अलर्ट आता जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केल्याची माहिती आहे। 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा, मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांनाही आवाहन करण्यात आलंय। अशा परिस्थितीमध्ये खाजगी कॉर्पोरेट कंपन्या असतील त्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायला हवी। इतका मोठा पाऊस आणि त्याचबरोबर हे वारे, ह्या सगळ्या अजून मला वाटतं कमी दाबाचा पट्टा हा बंगाल उपसागरामधून आलेला अशा पद्धतीने पण हवामान खात्यातून कळालेलं आहे। तर अजून मला वाटतं आज 6 तारीख आहे, उद्या 7, 8 किंवा 10 तारखेपर्यंत अशा पद्धतीचा जर पट्टा असेल तर हे वारे, वेगवान वारे आणि त्याबरोबर असलेला पाऊस हे दोन्ही असणार आहे। आपल्याला ह्या गोष्टी नॅचरल क्लायमेट आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सावधानतेने बाहेर पडावंच लागेल। आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याचे अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।